तर आज पुन्हा भुर्जीचा बेत करून घेतलेला. तर सकाळी छानपैकी चिकनचा रस्सा होता, त्यामुळे संध्याकाळचं काय करायचं ठरवलं, तर मस्त की भुर्जी करून घेतलेली. ते मी 4 मस्त अंडी घेतली आणि कांदा एक मोठासा घेतला आणि 2 छोटे-छोटे टॅमॅटो अशी मस्त की झणझणीत तिखट अशी भुर्जी करून घेतली. मस्त की टॅमॅटो वगैरे टाकले की भुर्जी छान लागते. तर तुम्हाला भुर्जी आवडते का कमेंटमध्ये सांगा. गरमागरम भुर्जी आणि पाव खायचा बेत होता. पण पाव काय भेटले नाही, मग आणला ब्रेड बरोबर की मस्त आता ही बघा तिखट झणझणीत अशी भुर्जी करून घेतली. झणझणीत तिखट भुर्जी आणि गरमागरम पाव. पाव पण मस्त फ्राय करून घेतले की छान लागते भुर्जी पाववर. त्याच्या बाजूला लिंब कांदा कापून ठेवलेला आहे आणि मस्त थाली सजवून दाखवलेली. तुम्हाला भुर्जी आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही करता का असं कधीतरी बेत भुर्जी पावचा नक्कीच करून बघा. सुंदर अशी भुर्जी पाव तयार झालेली बघा. मस्त भुर्जी पाववर खायला मजा येते. नक्कीच करून बघा. आजचा बेत साधा सिंपल पण मस्त होता. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि अशीच भुर्जीपाव करून बघा. छान की लिंब पिळायचा आणि झणझणीत तिखट अशी भुर्जीपाव खायला एक नंबर चवीला लागतो. कधीतरी असा साधा सिंपल बेत करायचा आणि सगळ्यांच्या आवडीचा हा बेत नक्कीच करून बघा. इथे छान भुर्जीपाव आणि मसाला मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घेतला, म्हणजे राहिलेली थोडीशी भुर्जी ठेवून त्याच्यामध्ये ब्रेड फ्राय करायचा आणि छान लागते चवीला. चला तर पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.